हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर खूप दिवसातून व्हिडिओ शूट केला आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा, बघण्यासारखा आहे. तर नक्की बघा. गणपतीच्या आदल्या दिवसाचा हा व्हिडिओ, ही क्लिप होती जिकडे आम्ही मखर बनवण्याची तयारीचं, आदल्या दिवसाचा नाही सॉरी, हरतालिकेच्या आदल्या दिवसाचा आहे. आणि नेक्स्ट डे आमचा हरतालिकेचा आज उपवास आहे सगळ्या जणींचा आणि आम्ही एकत्र सगळ्या साजरा करतो. जसं की आमच्याकडे म्हणजे आमच्या घरी असतो गणपती बाप्पा आणि ह्या वर्षी गौराई पण येणार आहे. तर नक्की व्हिडिओ, सगळे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे एक एक करून. तर पक्का बघा आणि छान छान व्हिडिओ येतील याच्यापुढे. तर इथे ना हरतालिकेच्या पूजेची आम्ही तयारी करायला घेतली आहे. तर पूजेची जी सजावट असते तर तीच करायला घेतली आहे. चौरंगावरती ना इथे ही माझी पुतणी आहे मोठी, आणि दीदी बोलतो आम्ही तिला, माहिती आहे सिद्धी नाव आहे तिचं. तर तीच मस्त डेकोरेट करते सगळं आणि खूप छान तिने स्वतःच्या हाताने पिंडी बनवलेली, ती पण तुम्हाला मी दाखवीन नंतर. आणि खूप मस्त बनवलेलं सगळं आणि तिने सगळी तयारी पण केली होती. मी फक्त तिला आणून देत होते, तिला लागणाऱ्या वस्तू ज्या काय आहेत त्या, आणि मी पूजेची तयारी करत होते. तर इथे ना मी माझी छोटी जाऊ पण येणार आहे आणि दुसऱ्या दोन माझ्या पुतण्या आहेत, तर त्यांच्या म्हणजे सुना आहेत आमच्या, तर त्या पण येणार आहेत. तर आम्ही सगळ्याजणी मिळून 4-5 जणी म्हणून इथे हरतालिकेचा पूजा करणार आहोत. आणि पिंडी पण इथे बघा किती छान तिने सजवली आणि खूप सुंदर मांडली होती पूजा. तर पूर्ण पूजा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मोठी होती खूप पूजा असते, म्हणजे आम्ही एकत्र करतो तर मजा पण येते आणि सगळ्या जणींनी मिळून केलेली चांगली पण असते. तर त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आजपासून सुरुवात झाली आपल्या सणांना, म्हणजे गणपती बाप्पाच्या. तर त्याच्यामुळे खूप छान आजचा दिवस पण, आजचा पण आणि सगळेच दिवस खूप मस्त गेले, खूप आनंदात गेले. सगळेजणं घरात होते तर खूप छान वाटत होतं. आणि बघा इथे ना पूर्ण पूजा मांडून झाली आहे. पूजा म्हणजे जे डेकोरेशन तिने केलं होतं छोटंसं ते, आणि खूप सुंदर केलं होतं. तर इथे सखी आणि पार्वतीची मूर्ती मी इथे ठेवते आणि नंतर मग इथे आम्ही आता पूजेला सुरुवात पण करतो आहे. तर इथे जी आपली नेहमीप्रमाणे परंपरागत आपण करत आलो ती पात्री असते आज, जी आपण वाहतो देवीला. आणि ह्या नणंद आहेत माझ्या छोट्या, तर त्या मार्केटमधून आल्यात जस्ट. तर केळीच्या पानांवरती आज आपण उपवासाचं जे काय फराळ आहे तो करत होतो, त्यासाठी केळीची पानं घेऊन आले. आणि इथे बाप्पाच्या मखराच्या समोरच आम्ही मांडली आहे पूजा. आणि बाप्पा पण आम्ही आजच घरी आणतो संध्याकाळी आदल्या दिवशीच. तर इथे सगळ्यांना हळद कुंकू देऊन आम्ही पूजेला करणार आहोत सुरुवात. तर सगळ्याजणी आहेत, ह्या ज्या 2 दिसत आहेत त्या माझ्या सुना आहेत. आणि ही पुतणी आहे जी ती मगाशी तुम्ही बघितली, ही जाऊ आहे छोटी तिच्या मागे. आणि त्या आहेत त्या नणंद आहेत आता उद्या त्या. आणि चला पूजेला करूया आता सुरुवात. पूजा खूप मोठी होती, तेवढी पूजा तर नाही मी याच्यामध्ये दाखवली आहे, कारण भरपूर मोठं बरंच काय काय असतं, सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्याजणी करतोच आपण, त्याच्यामुळे माहिती आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, आम्ही अशा पद्धतीने करतो. तर ती पद्धत तुमच्यासोबत मी आज शेअर करते. तर आम्ही म्हणजे लहानपणापासून आपण जशी करतो ना, आम्ही तिकडे करायचो माहेरी माझ्या, तशीच सेमच आहे. फक्त आता थोडंसं डेकोरेशन वगैरे करतो हरतालिकेसाठी सुद्धा. आणि बरं वाटतं, छान करतो म्हणजे पूजा आम्ही, व्यवस्थित असतं सगळं. तर भरपूर वेळ पण लागतो, 1-2 तास तरी जातात पूजेसाठी, 2-3 तास म्हणजे पूजा पूर्ण होईपर्यंत. मग नंतर आम्ही इथेच बसून फराळ करतो, जो काय असेल तो आपला नेहमीचा, ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे जे कोणी कसं खात असेल तसं. तर आम्ही जे खाणार आहोत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीनच नंतर. तर चला इथे पूजेला करूया सुरुवात. दीदी
अजून विडा असेल ना आपल्याकडे आतू जरा द्या 2 पान. तिथे देवापुढे विडे ठेवून येतात. एक सुपारी तिथे हळद कुंकू ठेवून हळद कुंकू वाहतो हा. जोवाला मसाला आवडतो.
ते तू वाहून बाजूला होऊ दे. अगदी घ्या सगळ्यांनी. इकडे असते पेरूची पानं आहेत ना ग? पेरूची पण आणली. आणले तुम्ही? तोडून आणली. हा काय? असं तर पाहिजे. राहू दे. आणलीत तर राहू दे. आणलीत ना? हा, आणली. उद्या ना. हे किती? कढई ठेवायची. कढई एक तव्यावर ठेवायची. चालली मिरच्या. काय काय? चालली बोले मिरच्या तळ्या. हे किती? आणि पत्री देवाला हळद कुंकू देवीला आणि पत्री वाजवायची. तर खाली ठेवायचं. फोटो काढलेत ना तुम्ही? आता काढत का नाही काढले? उद्या पूजेची पण आहे. गाडी आहे का? फोटो पत्री वाहिल्यावर दिसणार नाही. मी पहिल्यापासून आणते. तुम्ही नाही आणत का? हरतालिका पूजा झाली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही आणलेलं बाप्पाला घरी. तर सध्या खाली ठेवलेलं कारण दोघे जणं लागतात, एकटा श्रवण होता म्हणून. तर हे आहे दुसरा दिवस आणि चालू आहे आमची पूजा. गणेश पूजन जे स्थापना असते तर मी पूजा सांगते आणि श्रवण पूजा करतो. नेहमीच आम्ही असं करतो. तर पूजा मी बैठकीला जाते त्याप्रमाणे आम्ही करतो पूजा. आणि मस्त 2 तास पूजा होते आमची छान. आणि त्याच्यानंतर मग आमच्या नेहमीचं रुटीन जे आपलं बाप्पाचं असतं ते चालू होतं. एकीकडे आमचं स्वयंपाक चालू आहे सकाळी आणि बाप्पासाठी नैवेद्याचं सगळं चालू आहे. सगळेजण आलेले आहेत घरी आणि इथे पूजेचं थोडंफार रेकॉर्डिंग जे आहे ना तर ते आज खूप गडबडीचा दिवस जातो. आणि सगळ्यांकडेच ज्याच्या घरात बाप्पा आहे त्यांचं खूप धावपळ असते, माहितीच आहे सगळ्यांना. आजचा म्हणजे पहिला दिवशी तरी ते जोपर्यंत स्थापना होत नाही ना तोपर्यंत. आता तुझ्याच मागे लागेल. कालपासून तुझ्याच मागे लागले ना, तुझ्याच मागे लागेल. काल बाय बी मस्त तू बाय ना ना मला पण माझी माझी तर चला, आजचा होता पहिला दिवस. हरतालिका आणि पहिल्या दिवसाचं जे काही थोडंफार शूट करताना तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. परत भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट छानशा आपल्या रुटीनसोबत. तोपर्यंत टेक केअर.